भारताच्या हल्ल्यानंतरची पाकिस्तानमधली दृश्य समोर आलेली आहेत। घाबरलेल्या भेदरलेल्या पाकिस्तानमधली ही दृश्य आहेत। पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे हे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत। तीच दृश्य आपल्याला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहायची आहेत। भारताने हल्ला केल्यानंतरची ही दृश्य आहेत। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो पाकिस्तानचं झालेलं नुकसान नव्हे तर त्या दहशतवाद्यांचं झालेलं नुकसान, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं, त्यांच्या तळांचं झालेलं नुकसान, त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचं झालेलं नुकसान, त्यांच्या बॉम्बिंग कॅम्पचं झालेलं नुकसान आणि त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो रिद्धी खरं तर कशा प्रकारे दहशतवाद्यांच्या या तळांचं नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी दहशतवाद पोसला जात होता, ज्या ठिकाणी दहशतवादी निर्माण केले जात होते, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं, त्या ठिकाणांचं कसं नुकसान भारताने केलंय। भारतानं जगाला दाखवून दिलेला आहे दहशतवाद हा असा ठेचायचा असतो, दहशतवाद हा असा चिरडायचा असतो आणि त्या चिरडलेल्या, ठेचलेल्या, कंबरडं मोडलेल्या दहशतवादाची ही दृश्य पाकिस्तानमधून आपण पाहतोय रिद्धी। जी निश्चित आपण सध्याच्या क्षणाला ही दृश्य पाहतोय। एकीकडचे दृश्य आहे ते जी भारताकडून रात्री जो हल्ला करण्यात आला त्यावेळची दृश्य आहेत, जे चोख प्रत्युत्तर आपण पाकिस्तानला दिलं त्यावेळची दृश्य ऑपरेशन सिंदूर अंतर्गत। आणि दुसरी दृश्य सकाळच्या वेळातली आहेत, पाकिस्तानातली ही दृश्य आहेत। बेचिराख नेस्तनाबूत झालेली दहशतवाद्यांची ही ठिकाणं आहेत, त्यांचे तळ आहेत, ज्याची दृश्य आपण बघतोय। एकंदरीतच भीतीचं वातावरण पाकिस्तानात आहे आणि हेच निर्माण होण्यासाठी भारतीय जवानांनी प्रचंड प्लॅनिंग करून हा रात्रीचा हल्ला केलेला होता।